जाणून घेऊया। अमेरिका आणि इस्रायल आणि इराण यांच्या संदर्भात म्हणजे युद्धासंदर्भात मोठी माहिती समोर येते। ही माहिती आहे युद्ध विरामासंदर्भातली, शस्त्रसंधी संदर्भातली। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून शस्त्रसंधीची म्हणजेच सीज फायरची घोषणा करण्यात आली आहे। 2 आठवड्यांच्या सशर्त शस्त्रसंधीची ट्रम्प यांच्याकडून घोषणा करण्यात आली आहे। इराणची संपूर्ण संस्कृती नष्ट करू असा इशारा ट्रम्प यांनी दिला होता। याची मुदत संपण्याच्या काही तासांपूर्वीच ट्रम्प यांनी ही मोठी घोषणा केली। ट्रूथ सोशलवर एका पोस्टमध्ये ट्रम्प यांनी म्हटलंय की मी 2 आठवड्यांकरता इराणवरील बॉम्ब हल्ले आणि इतर आक्रमणे स्थगित करायला सहमत आहे आणि याला त्यांनी सर्वसमावेशक युद्धविरामाच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल म्हटलेलं आहे। पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये या दोन्ही देशांमध्ये शुक्रवारपासून चर्चा सुरू होणार आहे। शस्त्रसंधी करता इराणनं अमेरिकेसमोर काय 10 अटी ठेवल्यात त्या आपण बघूयात सविस्तरपणे। इराणवर अमेरिका हल्ला करणार नाही। हॉर्मुझवर इराणचं नियंत्रण कायम राहील। इराणला अण्वस्त्र कार्यक्रम सुरू ठेवण्यावर दोन्ही देशांमध्ये अमेरिका आणि इराणमध्ये सहमती होईल। इराणवर अमेरिकेनं लावलेले सगळे आर्थिक प्रतिबंध हटवले जातील। इराणवर लावलेले इतर सगळे प्रतिबंध सुद्धा हटवले जातील जे दुय्यम स्वरूपाचे होते। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून इराण विरोधातील सगळे प्रस्ताव रद्द केले जातील। IAEA बोर्ड ऑफ गव्हर्नन्सचे सगळे प्रस्ताव रद्द केले जातील। इराणला युद्धात झालेल्या नुकसानीची भरपाई अमेरिका देईल। पश्चिम आशियामधून अमेरिकेचे सैन्य तळ हटवले जातील आणि लेबनॉनसह इतर सगळ्या ठिकाणी युद्धविराम करावा लागेल। ही 10 अटी इराणनं अमेरिकेसमोर घातलेल्या आहेत। जी ध्येय समोर ठेवली होती ती हासिल झाली का, हे सगळे प्रश्न आहेत। तर अमेरिकेच्या दृष्टीने खरं म्हटलं तर अमेरिकेची जी ध्येय होतं रेजिम चेंज करणं ते झालेलं नाही आहे। न्यूक्लिअर प्रोग्राम थांबवणं ते झालेलं नाही आहे। गल्फ ऑफ हॉर्मुझ पूर्णपणे उघडणं हे पूर्णपणे झालेलं नाही आहे। पण आता अमेरिका थकल्यामुळे म्हणा किंवा वेपन्स कमी झाल्यामुळे म्हणा किंवा जागतिक दबावामुळे म्हणा किंवा अमेरिकेमध्ये होणारे जे मिड टर्म इलेक्शन्स आहे त्याच्यामुळे म्हणा अमेरिका आता सीज फायरला त्यांनी ॲग्री केलेलं आहे आणि आता अमेरिका म्हणतं की आम्हाला जे पाहिजे होतं ती ध्येय आम्ही पूर्णपणे अचीव्ह केली आहे, जे खरं नाही। इस्रायलचा संबंध आहे। इस्रायल या सीज फायरमुळे अजिबात खुश नाही, कारण त्यांचं म्हणणं आहे की हिजबुल्ला जे लेबनॉनमध्ये आहेत, जे इराणच्या म्हणजे दिलेल्या मदतीमुळे इस्रायलवरती हल्ले करतात, ते हल्ले थांबलेले नाही आहेत नंबर 1। आणि दुसरं, हिजबुल्ला हे पूर्णपणे जोपर्यंत बर्बाद होत नाही तोपर्यंत जे इस्रायलचं एम होतं युद्ध सुरू करण्याचं ते अचीव्ह झालेलं नसेल। तर म्हणून सध्या तरी ते तयार नाही आहे त्या युद्धविरामाकरता आणि ते युद्ध चालू ठेवतील अशा प्रकारच्या बातम्या पुढे येत आहे। इराण आहे, इराणला सुद्धा संधी पाहिजे होती की युद्ध थांबवायचं, कारण त्यांच्याकडे असलेली शस्त्र किंवा ॲम्युनिशन हे कमी झालेलं होतं। 80-90% त्यांची ताकद कमी झाली असावी असं विश्लेषण याच्या आधी झालेलं आहे। तर त्याच्यामुळे आता त्यांना हा जो एक ब्रीदर मिळेल, त्यांना मध्ये जो ब्रेक मिळेल, तर त्याच्यामध्ये त्यांचं जे युद्धात नुकसान झालेलं आहे तर ड्रोन्सची मॅन्युफॅक्चरिंग पुन्हा तयार करणं किंवा क्षेपणास्त्र तयार करणं अशा प्रकारे ते कामगिरी करतील। आणि जे इराणचं रिकन्स्ट्रक्शन आहे त्याच्यावरती त्यांचं फारसं असं लक्ष असेल असं सध्या तरी काही वाटत नाही। ते उलटी युद्धाला जर युद्ध पुन्हा सुरू झालं तर त्याकरता इफेक्टिव्हली युद्ध कसं लढायचं याच्यावरती ते जास्त फोकस करतील। इराण आणि अमेरिकेमध्ये सीज फायर झालेला आहे। हा सीज फायर 2 आठवड्याचा असेल आणि शुक्रवारपासून या सीज फायरवरती ज्या वाटाघाटी होणार आहेत त्या सुरू होतील आणि याला काही प्रमाणामध्ये इराणने पण मान्यता दिलेली आहे की आम्ही सीज फायर मान्य केलेला आहे। परंतु त्यांनी 10 अटी ज्या आहेत हे डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर किंवा जगाच्या समोर मांडलेल्या आहेत, त्या जर मान्य झाल्या तर हे युद्ध कायमचं थांबू शकतं।
सीजफायर झाला आहे ही भारताकरता चांगली बातमी आहे, कारण भारताला मिळणारं सर्वात स्वस्त तेल आणि गॅस हा इकडनं मिळतो आणि लगेचच तेलाच्या किमतीमध्ये मोठी गिरावट आली की जे भारताकरता चांगलं आहे आणि आशा निर्माण झालेली आहे की भारताचा जो व्यापार ठप्प झाला होता खास तर गल्फ देशांच्या बरोबर तो पुन्हा सुरू होईल, त्याच्यामुळे आपला शेतीमाल जो अडकलेला होता बंदरामध्ये तो सुरू होईल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे स्टेट ऑफ हॉर्मुज गेल्या 38 दिवसांपासून बंद आहे ते स्टेट ऑफ हॉर्मुज आता ओपन करण्यात आलेलं आहे. त्याच्यावरती जरी काही चार्ज लावण्यात आला असला तरी ते हा ओपन होणं ही अतिशय महत्वाची बाब होती. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुढचे 10-12 दिवस हे बॅक चॅनल टॉक्स जे आहेत ते चालणार आहेत. एखाद्या न्यूट्रल व्हेन्यूवरती हे दोघेही भेटणार आहेत. 10 कंडिशन्स या इराणकडनं देखील टाकल्या गेलेल्या आहेत. सगळ्यात महत्वाची बाब अशी आहे की याचा सकारात्मक परिणाम हा स्टॉक मार्केटवरती दिसून आलेला आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे तेलाच्या किमती जो हा संघर्ष सुरू झाल्यानंतर जवळपास 25% वाढलेल्या होत्या, ज्या $120 पर्यंत जाऊन पोहोचलेल्या होत्या. त्या तेलाच्या किमती प्रति बॅरल आता $94 पर्यंत आलेल्या आहेत. ही निश्चितपणे एक सकारात्मक बाब आहे. एक मोठा विध्वंस होण्यापासून जग आणि आखात हे वाचलेलं आहे.